जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर, भारत राखीव बटालियन क्रमांक 5 काटोल नागपूर व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 पुसळगाव अहमदनगर येथील विविध संवर्गातील एकूण 661 नियमित पदे व 8 पदे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत बघा, महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. मंत्रालय, दुसरा मजला, मुख्य इमारत, मातानकामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई, 24 सप्टेंबर 2025. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. प्रस्तावना संदर्भ क्रमांक 1 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुक्रमे भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर येथे 1 व भारत राखीव बटालियन क्रमांक 5 अकोला येथे 1 असे 2 भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 वरणगाव जिल्हा जळगाव येथे 1 राखीव पोलीस बलाचा गट निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. पुढे बघा, तदनंतर संदर्भाधीन क्रमांक 2 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 हा वरणगाव जिल्हा जळगाव ऐवजी पुसळगाव जिल्हा अहमदनगर व संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे पुढील माहिती थोड्या वेळानं घेऊया. आपण एक महत्त्वाची सूचना घेऊया. बघा, ज्यांना 2025 मधील पोलीस भरतीमध्ये लेखीमध्ये 90+ मार्क घ्यायचे आहे त्या सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल यासाठी जॉईन करा कारण की आपण दररोज फ्रीमध्ये 100 मार्क्सचा पेपर देता विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल जॉईन कसे करायचे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्याच खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून मला कमेंट करा, त्यांना मी लिंक देऊन देईन टेलिग्रामची. चला आपण उर्वरित माहिती बघूया. येथील शासन निर्णयाद्वारे भारत राखीव बटालियन क्रमांक 5 अकोला ऐवजी मोसे इसासनी काटोल जिल्हा नागपूर येथे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. उक्त 13/9/2019 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार 29/8/2019 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीस